आहेत त्यांचेही स्वागत. आणि रजा घेऊन जे 2-4% लोक घरीच बसले त्यांचं अधिक स्वागत, त्यांचं डबल स्वागत. आज शेवट मी जे 10:30 वाजता एक पोस्ट फॉरवर्ड केली त्यात लिहिलं होतं की रजा काढून मोर्चात येणं हे एकजुटीचं माप आहे आणि रजा काढून घरीच बसणं हे संघटनात्मक पाप आहे. कारण रजा घेतली आपण मोर्चाच्या नावावर, आंदोलनाच्या नावावर रजा घेऊन घरी बसणं हे बरं नाही. पण त्याची संख्या खूप मोठी नाही. कारण आज जे आपण रस्त्यावर उतरलो, आम्ही प्रचार पत्रकात लिहिलं होतं की वादळ आलं नोकरीवर तरीही उतरणार नाही रस्त्यावर, उतरले. पण आता मला असं वाटतंय की त्याच्यात पुढे एक ओळ पुन्हा लिहिली असते, बरं झालं असतं की वादळ आलं नोकरीवर तरीही बसू नाही शकत रस्त्यावर 2-4 तास. मित्रांनो, वयाचा परिणाम असला तरी शासनानं आपल्याला जे टीटी लागू केली ते 53+ वाल्यांना आहे. त्याच्यात अट टाकली की 53+ वाल्यांना सूट, पण पदोन्नती मिळणार नाही. आणि घरी राहून जर आंदोलनात गेली तर रस्त्यावर उतरणाऱ्याला कशी भीती दाखवल्या जाते हे आपण पाहिलं. जेव्हा या मोर्चाची गर्दी पाहिली तेव्हा आम्हाला जाणवलं की कालच्या पत्राची भीती आम्हा कोणालाच वाटली नाही. वाटले का कोणाला? ते पत्र असं होतं ते खिशात आणलं. त्या अशा पत्राच्या अनेक वेळा आम्ही पुंगळ्या केल्या. आणि पत्र करणाऱ्यांना आजही सांगतो तुमच्या माध्यमातून निरोप जाऊ द्या की ज्यांनी काल एक पत्र निर्गमित केलं की जर मोर्चात आले, रजा घेतली तर तुमचा पगार कपात केला जाईल, अशा पुंगळ्या कितीतरी केल्या. आणि तुमच्याही पत्राची आज आम्ही सार्वजनिक पुंगळी केली. आंदोलन करता कधी भीत नाही. गेले अनेक वर्ष आपण आंदोलन करतो, आम्ही कुणालाच भेट नाही. धमक्या देणाऱ्यालाही नाही, धमक्या देणाऱ्याच्या बापालाही नाही. आणि म्हणून काल त्याचं पत्र आला, आम्ही पोस्ट केली. आम्ही पोस्ट अशी केली कि हमारे हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, हमारी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना. इसके पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुके हैं हम. अरे तुम्ही काय सांगता? असे अनेक तुफान फुडके साहेबाच्या काळापासून तर आतापर्यंत जेव्हा जेव्हा संघटना उभ्या झाल्या, विजय आमचाच झाला. आणि मग टीटी असो की संच मान्यता असो, यात विजय आमचाच होणार. आपण म्हणतो की आम्हाला टीटी लागू केली, तुम्हालाही करा. काही आमदार महोदय या ठिकाणी बोलून गेले, आपलेही काही वक्ते बोलून गेले. पण मी तर म्हणतो की तुम्हाला कोणाला करा की नका करू, आमचा तो प्रश्नच नाही. आम्हाला टीटी लागू नाही, आम्हाला टीटी लागू होणार नाही. कारण आम्ही ज्यावेळेस नोकरीवर लागलो, मी ज्यावेळेस 33 वर्षा अगोदर नोकरीवर लागलो, त्यावेळी जी निवड मंडळाची परीक्षा होती, त्यानंतरच्या काळात कलेक्टर अध्यक्ष असलेली परीक्षा होती, त्यावेळी नोकरीत रुजू होण्याच्या ज्या ज्या पात्रता कसोट्या होत्या त्या पार करून आम्ही इथे आलो आहोत. तुम्ही कोण होता आम्हाला टीईटी लागू करणार? आणि टीईटीच्या संदर्भात आपल्याला 4 ऑक्टोबरचा जो मोर्चा होता, 1 ऑक्टोबरला या राज्याचे शिक्षण राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोयर अतिशय जबाबदारीने नाव घेतो आणि त्यांच्यावर टिप्पणी सुद्धा करतो. या रवी भवन मध्ये राज्याच्या सगळ्या संघटनेची सभा घेतली आणि सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मला प्रतिनिधी म्हणून पाठवलं आणि मुख्यमंत्री सुद्धा अनुकूल आहेत.
की टीईटीच्या संदर्भात महाराष्ट्र शासन पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास अनुकूल आहे. आदरणीय भोयर साहेब 2 महिने झाले तुम्ही कुठलाही सकारात्मक पाऊल टाकलं नाही. मध्ये एक वावडी उठली, वावडी म्हणता येणार नाही, सत्य परिस्थिती आहे की शासनाच्या न्याय आणि विधी विभागाने टिप्पणीवर लिहिलं की महाराष्ट्र शासनाला पुनर्विलोकन याचिका दाखल करता येत नाही. कारण हे खरं सुद्धा आहे, कारण ज्या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यावा अपीलवर निर्णय दिला 1 सप्टेंबरला, ज्यांना आपल्याला टीईटी लागू झाली ती मूळ याचिका जी आहे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दाखल केलेली आहे. आणि मला सांगा, मी याचिका दाखल केली, माझ्या बाजूने निर्णय लागला म्हणून एक्स पार्टी सुप्रीम कोर्टात गेली, तरी माझ्या बाजूचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जर कायम ठेवला असेल तर कोणता महामूर्ख तिथं पुनर्विलोकन याचिका दाखल करेल आणि करता येईल? करताच येत नाही. पण मग जर राज्याच्या शिक्षण राज्यमंत्र्याला हे कळत नाही की मूळ याचिकेवर आणि त्याच अपीलवर जर आमच्या बाजूने निर्णय दिला असेल तर आम्हाला पुनर्विलोकन याचिका दाखल करता येत नाही. आणि याला सन्मान्य मुख्यमंत्री सुद्धा अनुकूलता दाखवत होते, तरी लबाडी होती. आणि या लबाड जर नसाल तर हे तुमचं अज्ञान होतं. आणि म्हणून टीईटीची गरज आता तुम्ही सांगा की आम्हा शिक्षकांना आहे की राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना आहे? शिक्षण मंत्र्याला, राज्याच्या शिक्षण मंत्र्याला या म्हणजे डॉक्टर पंकज भोयर, नामदार डॉक्टर पंकज भोयरांनी ज्या पद्धतीने 4 तारखेचा मोर्चा मोडून काढण्यासाठी लबाडी केली त्यात हे 2च पर्याय उरतात. एक तर तुम्हाला त्याचं ज्ञान नाही, नाहीतर तुम्ही खोटारडे आहात. आणि म्हणून या खोटारड्या मंत्र्यांना आपण अशी विनंती करणार नाही, रस्त्यावर उतरून विनंती करणार आहोत. या राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी सुद्धा पत्र काढलं, पगार कापा. अरे आमची नोकरी डावावर लागली, कोणाची 10 वर्ष, कोणाची 20 वर्ष सेवा डावावर लागली आहेत, नोकरी शिल्लक आहेत. आम्ही एवढ्या वर्षाच्या पगारासाठी लढतोय आणि 1 दिवसाचा पगार कापायची धमकी देतोय. धमकी सुद्धा कशी कोणाला द्यायची याचं सुद्धा ज्ञान नाही आणि आम्ही कधीच देत नाही. अनेक वक्ते सांगून गेले, या देशात, या जगाचा इतिहास आहे की या ठिकाणी शांती प्रस्थापित करायची असेल त्या शांतीच्या मागे सुद्धा गुरुजीच आहेत. आणि क्रांती जर करायची असेल तर त्या मागेही गुरुजीच आहेत. आणि म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. परिंदों को तालीम नहीं दी जाती आसमान में उड़ने की, वो खुद ही तय करते उड़ान आसमानों की. रखते हैं हौसला आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते गिर जाने की, वो परवाह नहीं करते गिर जाने की. आणि मित्रांनो, तुमचं यासाठी अभिनंदन करतो की आज तुम्ही खऱ्या अर्थानं जिवंतपणा दाखवला. मी नेहमी म्हणतो की आपण जिवंत आहोत, तो जिवंतपणा आपल्या कृतीतून, आपल्या चळवळीतून, आपल्या संघटनात्मक आंदोलनातून दिसला पाहिजे. एका कुठल्या तरी शायरानं असं म्हटलं आहे की उसूलों पे जब आ जाए, आता आमच्या उसूलावर आली, 30 वर्ष नोकरी करणाऱ्याला टीईटी परीक्षा पास करा म्हणता. उसूलों पे जब आ जाए तो टकराना जरूरी है, उसूलों पे जब आ जाए तो टकराना जरूरी है. अगर जिंदा है हम तो जिंदा दिखाना भी जरूरी है, जिंदा दिखाना भी जरूरी है. आणि आज यशवंत स्टेडियम मध्ये ज्या पद्धतीने आपण गोळा झालो आणि ज्या पद्धतीने शहरातून चालत आलो, तुमचा उत्साह बघितला, तुमचं चालणं बघितलं, तुमच्या घोषणा बघितल्या आणि तुमचं या ठिकाणी एकत्रित आल्याची शक्ती बघितली, तर निश्चितपणे हे शहर सुद्धा सांगेल की शिक्षक आणि शिक्षकाची चळवळ ही अजूनही जिवंत आहे आणि जिवंत राहणार आहे. जाता जाता या शासनाला एकच सांगू की टीईटी आम्ही अजून पास झालो नाही. कोणी परीक्षा दिल्या
ते पास होतील की नाही माहीत नाही, कारण टीईटीचा पासिंगचा रेशो जो आहे तो 3.5% आहे फ्रेश मुलांचा. त्या 3.5% आम्ही बसू की ना बसू माहीत नाही, पण या शासनकर्त्यांना आम्ही सांगू शकतोय की आम्ही पदवीधर आहोत. समजलं का? आम्ही पदवीधर आहोत आणि म्हणून पदवीधर मतदार म्हणून आमची नोंदणी बी झाली आहे. म्हणजे तुम्हाला आमची टीईटी पास होणं अनुकूल आहे की आम्ही पदवीधर असणं अनुकूल आहे, याचाही विचार पुढे शासनकर्त्यानं केला पाहिजे. कारण आम्ही एक नाही अनेक आहोत. लोकांचं म्हणणं आहे खूप संघटना आहेत, पण या नागपूर जिल्ह्याचा इतिहास आहे. 5 तारखेला संपूर्ण राज्यभर मोर्चे झाले, पण मी खात्रीने सांगतो प्रत्येक जिल्ह्याची व्हिडिओ क्लिप उघडा, त्यांचे मोर्चे पहा. नागपूर जिल्ह्याचा मोर्चा 34 जिल्हा परिषदांमध्ये निघालेला सर्वात मोठा मोर्चा. आणि मित्रांनो, एका गोष्टीचा उल्लेख करतो की या ठिकाणी आपला मोर्चा, आपली नोटीस दोघांना आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांना नाही आहेत आणि नागपूर जिल्हा परिषदेचे सीओ आणि येऊन नाही आहेत. आपले प्रश्न राज्याचे जसे आहे तसा हा मोर्चा नागपूर जिल्हा परिषदेच्या विरोधात सुद्धा अधिकृतपणे आहे. आपण 2 निवेदन सादर करणार आहोत आणि नागपूर जिल्हा परिषदेला सुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही आमची ताकद पाहिली नाहीत. तुम्ही हेच पाहिलं, नागपुरात 22 संघटना आहेत, पण या 22च्या 22 क्षणात जशा एक होतात हे तुम्ही अनुभवलं नाही. या नवीन सीओ येऊन त्यांना हे चित्र आज दिसलं. संघटनेची ताकद ज्यांना दिसली नाही त्यांना आज आपण दाखवून दिली. कोणी कितीही मस्तवाल असू द्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हत्तीशी आवरी गवती दोर, मुंग्या सर्पाशी करती जर्जर. म्हणजे हत्ती कितीही मस्तवाल असेल, तो सत्ताधाऱ्यांचा असो की आमच्यावर अन्याय करणाऱ्याचा असो, गवताची गाडी बनवून त्याचा दोर करून त्याला बांधण्याची ताकद ही संघटन शक्तीत आहे. हे राष्ट्रसंतांचे विचार आहेत. हत्तीशी बांधती गवती दोर, मुंग्या सर्पाशी करती जर्जर, व्याघ्र सिंहाची फाडती चतुर, रान कुत्रे संघटनी. हे संघटन शक्तीचं महत्व ज्या राष्ट्रसंतांनी विदर्भात आम्हाला सांगितलं त्याचे पायी आम्ही आहोत. आणि म्हणून आजच्या मोर्चाची दखल या शासनकर्ते निश्चितपणे घेतील याची आम्हाला खात्री आहे. आणि विरोधकांनी किंवा या विधिमंडळातल्या सदस्यांनी घेतल्याचं चित्र या ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे. कुठल्याही आमदाराला आम्ही आमंत्रण दिलं नाही, राज्याच्या कुठल्याही नेत्यांना दिलं नाही, पण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या संघटनेचे नेते आणि सगळ्या पक्षाचे आमदार या ठिकाणी आले. हे आमच्या संघटन शक्तीचं फलित आहे. पुनश्च आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. संघर्ष कधी संपत नाही. मी नेहमी म्हणतो की हा संघर्ष सातत्याने चालू असतो. फूलों की हर कली में उमंग भरनी होगी, सागर की हर लहरों में तरंग भरनी होगी. महाभारत तो हर युग की जरूरत है यारो, हरदम ये जंग, हरदम हे जंग तुम्हें हरदम लढणी होगी. इतकंच बोलतो आणि थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक.